नमस्कार मित्रांनो, मध्य प्रदेश हायकोर्टचं हिअरिंग काल 29 मे 2025ला होतं। वास्तविक इंदोरमधील 11 ते 12 सेंटर्समध्ये लाईट कटचा प्रॉब्लेम आल्यामुळे इंदोर मध्ये जे काही स्टुडंट्स फोरमनी सर्व काही कॉलेजमध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये रीट दाखल केली होती की आम्हाला या ठिकाणी लाईट नव्हती। त्याचं हिअरिंग 26 तारखेला होतं। 26 तारखेची तारीख आपल्याला 29 तारीख आली होती, पण 29 तारखेच्या हिअरिंगच्या दिवशी आपली जी केस होती ती केसपर्यंत त्यांचं हिअरिंग कंप्लीट झालं, ते आलीच नाही। त्यामुळे त्याचं हिअरिंगसाठी फक्त डेट दिली गेली आणि ती जी डेट आहे ती 5 जून 2025 अशी गेलेली आहे। म्हणजे हायकोर्टच्या निर्णयाशिवाय आपल्याला काही करता येणार नाही। त्यामुळे आता जो 29 तारखेला काल डिसिजन झाला नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं की दरम्यान 11, 12, 1 वाजता डिसिजन होईल आणि 4 वाजतापासून आज किंवा म्हणजे 30 तारखेला किंवा 31 तारखेला OMR सीट आणि हे सगळं रिलीज होईल। परंतु सध्या 5 जूनला त्याची हिअरिंग झाले, म्हणजे 6 जूनच्या पुढेच आपल्याला OMR सीट, रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि आन्सर की मिळेल असं वाटतंय। कदाचित त्याच्यामध्ये काही नवीन चेंज झाला तर मी तुम्हाला सांगेन। त्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यासाठी काय डिसिजन होऊ शकतो, तर एकतर रिनीट होऊ शकेल, किंबहुना ग्रेस मार्क्स दिले जातील किंवा ह्याच्यापेक्षाही वेगळी काहीतरी सिच्युएशन कोर्ट मध्यम मार्ग काढू शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांना 400पेक्षा खाली मार्क्स येत आहेत अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही। अशा विद्यार्थ्यांसाठी या सर्व प्रोसेसची वाट न पाहता विद्यार्थी आणि पालकांनी रिपीटसाठी जायचं असेल तर 100% तुम्ही त्याचा प्रयत्न किंवा विचार करायला हरकत नाही। बऱ्याच वेळा काही यूट्यूब चॅनलवरती असणारे जे कोचिंग क्लासेसवाले आहेत ते तुम्हाला प्रमोट करत असतात, परंतु आपल्याकडे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स पडतील त्याच्यामध्ये त्यांच्या स्कोअरनुसार आणि त्यांच्या अफोर्डेबल फीजनुसार आपल्याला ॲडमिशन करण्याचा कन्सेप्ट असतो। परंतु ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं आहे आणि 400पेक्षा कमी स्कोअर आहे आणि कसल्याही प्रकारची फीज भरण्याची तयारी नाही, अशा विद्यार्थ्यांनी 100% तुम्ही रिपीटचा डिसिजन घ्या। कारण का, सर्वात महत्त्वाचा काय मुद्दा आहे की असाच वेळ निघून जातो आणि वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा असे एक वेळ येते की सर्व काही तुम्ही परीक्षा झाल्यापासून 2-3 महिने निघून जातात, काउन्सिलिंग प्रक्रिया संपते आणि त्यावेळेस तुम्ही रिपीटला जाता आणि 2-3 महिन्यांनंतर संपूर्ण ब्लँक झालेलं असतं। त्यामुळे तुम्ही तो रिपीटर राहत नाही, तुम्ही परत फ्रेशरच होता। त्यामुळं रिपीटचा डिसिजन असेल तर तुम्ही फास्ट घ्या आणि तुमच्या कामाला लागा, बस एवढंच। MP हायकोर्टचा डिसिजन, मध्य प्रदेश हायकोर्टचा जो डिसिजन आहे तो 5 जून रोजी येईल। तोपर्यंत आपल्या सर्वांना नवीन काय अपडेट आलं तर आम्ही सांगूच। तोपर्यंत आपल्या ह्या ऑथेंटिक चॅनल की जे तुम्हाला सिस्टमॅटिक आणि एकदम ऑथेंटिक जेन्युइन ज्या गोष्टी आपल्याला अफोर्डेबल आहेत याच गोष्टी सांगणारा चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला सर्व काही न्यूज तुमच्या डोअरस्टेपपर्यंत येतील। काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण मार्गदर्शनाची सिरीज चालूच असते। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा। आपली प्रोसेस तुम्हाला कशी आहे ते मी सांगेन। तिथून पुढे वर्षभर सर्व गोष्टी बिनधास्त राहायचेत। तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कट ऑफ अदर स्टेट्समध्ये किंवा नवीन कॉलेज आल्यानंतर त्या ठिकाणी काही फीज कमी होऊ शकते का, कट ऑफ काही कमी होऊ शकतो, सगळा इत्थंभूत A to Z लेखाजोखा संपूर्ण भारत देशातला डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू। कोणतीही गोष्ट मिस होणार नाही, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही असं होणार नाही, एवढीच तुम्हा सर्वांना या निमित्तानं खात्री देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।